मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना अशी 5 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 5 कामं ना जर एखादी बाई, एखादी मुलगी तुमच्यासोबत जर ती 5 कामं कायमची करत असेल तर तुम्ही समजून जावा की ती बाई ना जी तुमच्यासोबत अशी 5 कामं कायमची करते तर तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता, तिचं तुमच्यावर ना खूप जास्त मनापासून प्रेम आहे, तिच्या मनामध्ये ना फक्त आणि फक्त तुम्हीच आहे. कारण मित्रांनो, बायकांना फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या पुरुषासोबत अशी 5 कामं करतात, नाहीतर बायकांना कधीच अशी 5 कामं ना कोणत्या पण आलतू फालतू पुरुषासोबत कधीच करत नाही. बायका फक्त आणि फक्त ना आपल्या आवडत्या, जो त्यांना पुरुष आवडतो, ज्यांचं त्याच्यावर प्रेम असतं, म्हणजे जो त्यांना ना जीवापाड आवडतो, ज्यांच्यावर ते प्रेम करतात, तर मित्रांनो अशा पुरुषासोबत ना बायका फक्त अशी 5 कामं करतात. तर मित्रांनो ती 5 कामं ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर हा व्हिडिओ ना खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ बघणं खूप जास्त गरजेचं आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की त्याचा हात ना आपल्या हातामध्ये पकडणं. काय बोललो मी? त्याचा हात ना आपल्या हातामध्ये पकडणं. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का की जेव्हा तुम्ही, म्हणजे तुम्ही आणि एखादी बाई, जेव्हा तुम्ही ना रस्त्यावरून फिरता आणि रस्त्यावर चालता चालताना जर त्या बाईने तुमचा हात हातात पकडला आणि ती बाई ना कायमचं असं करते की जेव्हा तुम्ही ना दोघं एकत्र रस्त्यावर चालत असता तर रस्त्यावर चालता चालताना ना ती बाई मुद्दामून तुमचा हात ना आपल्या हातामध्ये पकडते, तर त्याला तुम्ही ना कधी हलक्यामध्ये घेऊ नका. कारण बायका ना त्याच पुरुषाचा हात आपल्या हातामध्ये पकडतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर बायका ना कधीच कोणत्या असं आलतू-फालतू पुरुषाचा हात ना आपल्या हातामध्ये अजिबात पकडत नाही. बायका फक्त ना आपल्या आवडत्या, जो त्यांना पुरुष आवडतो, ज्यांचं त्याच्यावर प्रेम असतं, तर मित्रांनो म्हणजे त्या पुरुषाचा हात ना आपल्या हातामध्ये पकडतात. तर हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे की तुमच्या मांडीवर आपला हात ठेवणं. काय बोललो मी? तुमच्या मांडीवर आपला हात ठेवणं. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का की बायकांना जेव्हा आपल्या आवडत्या पुरुषासोबत जेव्हा त्या गप्पा मारतात, किंवा बायकांना जेव्हा आपल्या आवडत्या पुरुषासोबत काही ना काहीतरी बोलत असतात, तर बोलता बोलताना ना बायका आपल्या आवडत्या पुरुषाच्या मांडीवर आपला हात ना त्या मुद्दामून ठेवतात. आता तुम्ही मला असं बोलाल की काय रे भावा, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तू म्हणजे आम्हाला का सांगतोयस? पण मित्रांनो, खरं सांगू की ह्या छोट्या छोट्या गोष्टी ना तुम्हाला असं वाटतं की ह्या म्हणजे गोष्टी ना छोट्या छोट्या आहेत, पण ह्या गोष्टींचा अर्थ ना, ज्यांना तुम्ही छोट्या छोट्या समजता, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा अर्थ ना खूप जास्त मोठा असतो, पण तो आपल्याला ना कधी समजत नाही. तर त्याच्यामुळे ना तुम्ही लक्षात ठेवा की जर एखादी बाई कायमचं तुमच्यासोबत बोलताना तिचा हात ना आपल्या मांडीवर, म्हणजे तुमच्या मांडीवर जर का ती ठेवत असेल ना, तर त्याला पण तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका. कारण त्याचा पण अर्थ ना असाच असतो की त्या बाईला तुम्ही जास्त आवडता. कारण बायकांना त्याच पुरुषाच्या मांडीवर आपला हात ठेवतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की म्हणजे तुमच्या ना खांद्यावर आपलं डोकं ठेवणं. काय बोललो मी? तुमच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवणं. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का की जेव्हा तुम्ही दोघं कुठे ना कुठेतरी बसलेला आहात, किंवा तुम्ही दोघं ना कुठे ना कुठेतरी जात आहात, प्रवास करत आहात, ट्रेनमध्ये आहात किंवा बसमध्ये आहात, तर ती बाई ना मुद्दामून तुमच्या शेजारी जेव्हा बसेल ना, तेव्हा ती बाई मुद्दामून झोपेचं नाटक करेल आणि ती तुमच्या म्हणजे खांद्यावर ना आपलं डोकं ठेवेल. आता बघा मित्रांनो, तुम्ही मला सांगा की बायकांना असं कोणाच्या पण खांद्यावर आपलं डोकं ठेवतात का हो? अजिबात ठेवत नाही. बायका कायमचं ना एकतर आपल्या नवऱ्याच्या किंवा आपल्या बॉयफ्रेंडच्या खांद्यावर डोकं त्या ठेवतात, जो पुरुष ना त्यांना आवडत असतो आणि ज्या पुरुषावर ना त्यांचं प्रेम असतं, तर त्याच पुरुषाच्या खांद्यावर बायका आपलं डोकं ठेवतात. तर मित्रांनो, जेव्हा एखादी बाई ना तुमच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवेल, तर त्याला पण तुम्ही ना हलक्यामध्ये घेऊ नका. कारण त्याचा पण अर्थ असाच असतो की त्या बाईला ना तुम्ही खूप जास्त आवडता, तिचं तुमच्या
तुमच्यावर ना खूप जास्त प्रेम आहे, तर ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे चौथं काम आहे, तर ते चौथं काम ना असं आहे की तुमच्या मांडीवर आपलं डोकं ठेवणं. काय बोललो मी? तुमच्या मांडीवर आपलं डोकं ठेवणं. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, की जसं बायका झोपेचं नाटक करून तुमच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवतात, तसंच ना बायका कधी कधी झोपेचं नाटक करून तुमच्या ना मांडीवर सुद्धा डोकं ठेवतात मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, जसं तुम्ही ना एखाद्या बाकड्यावर किंवा एखाद्या सोप्यावर तुम्ही बसलेला आहात आणि म्हणजे ती बाई ना मुद्दामून असं नाटक करते की अरे मला ना झोप येते, मला तुझी मांडी दे बरं, आणि तुमच्या मांडीवर ना ती आपलं डोकं ठेवते. म्हणजे जणू काय ना ती तुमच्या मांडीला उशी बनवते आणि ती ना मस्तपैकी पसरून झोपते. तर मित्रांनो, असं पण ना जर एखादी बाई जर करत असेल ना, तर त्याला तुम्ही कधी हलक्यामध्ये घेऊ नका. कारण बायका ना त्याच पुरुषाच्या मांडीवर आपलं डोकं ठेवतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर असं बायका ना कोणत्या पण आलतू फालतू पुरुषाच्या मांडीवर आपलं डोकं कधीच ठेवत नाही. तर ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे पाचवं काम आहे, तर ते पाचवं काम ना असं आहे की तुम्हाला ना मिठी मारणं. काय बोललो मी? तुम्हाला ना मिठी मारणं. आता बघा मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, की म्हणजे जी बाई तुमच्यावर प्रेम करते, जिला तुम्ही आवडता, तर ती बाई ना कोणत्या कारणाने तुम्हाला मिठी मारायचा ती प्रयत्न करणार. जसं काही ना काहीतरी ना, म्हणजे मित्रांनो, जर त्या बाईच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चांगलं झालं, तिला काही ना काहीतरी गोड बातमी, तिला काही ना काहीतरी भेटली, सो मित्रांनो त्याच्या बहाण्याने ना ती तुम्हाला मिठी मारणार. किंवा तिच्या आयुष्यामध्ये ना काही ना काहीतरी म्हणजे असं वाईट झालं, तर ती ना त्या पण परिस्थितीमध्ये तुम्हाला मिठी मारणार. आता तुम्ही मला असं बोलाल की भावा, बायका ना असंच पण काही ना काहीतरी मोठं झालं की आपल्या मित्राला मिठी मारतात. पण मित्रांनो, मी इथे ना मोठं काहीतरी बोलत नाही आहे, म्हणजे काहीतरी मोठं होईल असं नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण ना ती बाई, म्हणजे छोट्या छोट्या म्हणजे चांगल्या गोष्टींमध्ये, छोट्या छोट्या वाईट गोष्टींमध्ये ती बाई ना तुम्हाला मिठी मारणार. म्हणजे अगदीच काय मोठं व्हायची गरज आहे असं मला वाटत नाही. ती बाई ना छोट्या छोट्या गोष्टींचा बहाणा बनवणार आणि त्या गोष्टींच्या बहाण्याने ना ती तुम्हाला मिठी मारणार. तर जर एखादी बाई ना तुम्हाला कायमची मिठी मारायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला पण तुम्ही ना हलक्यामध्ये घेऊ नका. कारण बायका ना त्याच पुरुषाला मिठी मारतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर बायका ना असं कोणत्या पण आलतू फालतू पुरुषाला कधी मिठी मारत नाही. तर ही गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.